नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? तर मालवणचा आमचा हा पहिला दिवस होता फिरण्याचा. रात्री झोपायला उशीर झाला होता, त्यामुळे सकाळी लवकर उठलो आणि उठल्यानंतर मस्त नाश्ता केला. ज्याला जे पाहिजे होतं ते सगळ्यांनी सांगितलं होतं. आणि मग इथे नाश्ता झाल्यानंतर बऱ्याच जणांनी तर पुढची सफर आहे आमची देवबाग बीचची. तर तुम्ही नक्कीच एन्जॉय कराल हा व्हिडिओ, कारण की आमच्या स्वतःच्या आवाजात, बोटवाल्या दादांच्या आवाजात आणि थोडंसं असंच रँडम आमचं शूटिंग आहे. आम्ही बोटीमध्ये काय काय मजा मस्ती केली हे पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. आणि खूप छान असा नयनरम्य असा हा व्हिडिओ होणार आहे आणि खूप सुंदर सुंदर गोष्टी यामध्ये बघायला भेटतील तुम्हाला. तर नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघा. आमची रिक्षा आलेली आहे, सो आम्ही जातो आहे आता देवबाग बीचला आणि पुढचं तुम्ही बघा सगळं. हाय. चला, आम्ही सगळेजण चाललोय आता देवबाग बीचला. ते बघ, तुझ्या नजरेतून मंदिर बघा. आता आम्ही बीचला चाललो आहोत. इथे मंदिर आता आपण पाहिलं, त्या मंदिरापासून सरळ पुढे देवबाग बीच आहे. ही अशी छोटीशी पाऊल वाट इथे आहे. अशी झाडं, सुंदर सुंदर फुलं त्याला इथे, आणि असे छोटे छोटे मंदिर लागतात. छोटी आता पाऊल वाटते आणि हे बोटिंग पॉईंट या पॉईंट पासून सुरू झाला. सुनामी आयलंड हा इकडचा खूप पॉप्युलर आयलंड आहे. हे लोकल फूड्स आपण ट्राय करू शकतो. खूप शांत असा एरिया, खूप मस्त वाटतं इथे आल्यावर. अशी छोटी पाऊल वाटे, दुकान ही दुकानं आहेत. इथून आपण घेऊ शकतो टोपी, गॉगल्स किंवा कपडे. बीच इथून दिसायला लागलाय, थोडा थोडा ह्याच्यातून दिसतोय झाडांमधून. थोडीशीच ही पाऊलवाट आहे, ते लोक राहतात. खूप शांत सुंदर असं ठिकाण आहे हे. ही माझी ग्रीन गर्ल, ही माझी मम्मी आणि ही मावशी आहे माझी. आणि आता हे रिसॉर्ट आहे एक इथे, ब्रिझीवूड नावाचं रिसॉर्ट. इथे तुम्हाला राहायला तर तुम्हाला डायरेक्ट बीच व्ह्यू दिसणार. आणि आपण बीचवर आलो आहे, पुढे बीच आहे डायरेक्ट. इथे खूप असं मसाल्यांचे दुकान आहे, जेवायसाठी हॉटेल्स, लॉज, रेस्टॉरंट आणि लोकल दुकान आहेत. हे आमची बाकीची टीम इथे बसली आहे. ही आमची बाकीची टीम आणि अर्धी कुठे गेली, अर्धी मागे येते. ही आमची मावशी, ही माझी बाई गुंजन, ही शुभ्रा, ही नीता मावशी, ही माझी मम्मी रोहिणी, आणि ही गौरी ताई. म्हणजे गौरी ताई नाही, गौरी. हा, आणि बाकीची टीम आमची ते 3 जण.
येत आहेत. आणि इथून आम्ही बीचला जाणार आहोत. इथून बोटिंग सुरू होते. स्टॉपकर जवळ जाऊन पाणी आहे सुरू ना होते. आपलं सगळं बॉटल पाण्याची एक्स्ट्रा लागेल का? घेतलं आहे ना, चला मग. तरी एखादी शुभ्रा इकडे बघ पटकन. लय मस्ती करणार आहे ना, तिथं सोडून जायचं. हॅलो गाईज, आम्ही आता लाईट हाऊस जवळ पोहोचलेलो आहे. हे लाईट हाऊस आहे आणि हे छोटे छोटे अजून आयलँड्स आहेत इथे. हे लाईट हाऊस आहे. ते फोटो सेशन चाललंय आणि सुंदर असा समुद्राच्या लाटा एक्सपिरियन्स खूप सुंदर आहे. आणि इथे काहीतरी आहे अजून त्यांनी आम्हाला सांगितलं. खूप सुंदर आहे सगळं. खूप जवळून आम्ही ह्याच्या चाललो आहोत. हे लाईट हाऊस आहे. हे छोटे आयलँड. ही आमची परीताई आहे. परीताई म्हणजे परी आहे. ही मावशी तिथे फोटोशूट करते आमचा. आणि आमचा फोटोग्राफर आणि आमची मॉडेल. मोबाईल हातात खाली घे. जा ना तिथे व्हिडिओ काढ ना तू मधून. मधून पुढून जाईल. पुढचा व्ह्यू दिसू दे सगळ्या लोकांचा. आता त्याचा व्हिडिओ घ्या. शुभ्रा उठू नका कोणी. शुभ्रा उठू नका. ह्या दोन्ही खडकांच्या मधून आता आपली बोट चाललेली आहे. बघू शकता तुम्ही. हा एक खडक आहे आणि हा मोठा खडक आहे आणि ह्या दोन्ही कपारी मधून आपली बोट चालली आहे. खूप असं छान दृश्य आहे. सगळ्यांनी याचा आनंद घ्या नक्कीच इकडे आल्यानंतर फिरायला. हे पहा, बघू शकता तुम्ही. हे पहा, ह्या कपारीतून आपण आलोय. हो, चालू आहे सगळं. म्हातारीची चूळ आहे ना. नाही म्हातारीची चूळ. खूप छान, खूप छान. हो, सगळीकडे पाणीच पाणी आहे. चला, खूप छान असं निसर्ग आहे. सौंदर्य नक्कीच पाहू शकता तुम्ही. अजून म्हातारीची चूळ नाही आले. हे पहा, थँक्यू. ते मागे इथं बस. आता पुन्हा आपली बोट चालली आहे ह्याच कपारी मधून. वाव, मस्त एकदम. याचा फोटो काढ ताई. कोणीतरी याचा काढा. तुझ्या हातात कॅमेरा आहे का? अतिशय सुंदर आणि खूप छान. राणी, त्याचा फोटो मध्ये एवढा अंदर काय त्या कॅमेरामध्ये? ते इकडे तिचा कॅमेरा काढला पिंटू. ठीक आहे, इकडे तू. आई तुझ्या अंगावर येते. नको 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 नाही जात. नको. तुझ्या इकडे. हे सही बघा इथे. चला, बोट आता परतीच्या प्रवासाला लागलेली आहे.
खूप छान, खूप सुंदर, नयनरम्य असा आपला देखावा झालेला आहे. खूप सुंदर. बस खाली जा, खाली बस. अरे राणी, राणी तिच्या इकडे जा. हो हो काढते बेटा. तू पहिला मूड ठीक कर. मी फोटो काढणार. चेहरा छान कर. हा. Smile. तू इकडे होती मम्मी माझं गाणं हे असतं ते राणी इंग्रजांच्या काळामध्ये माणसं असायची. आता त्याच्याऐवजी न्यू लाईट हाऊसला माणसं असतात. 2 माणसं तिथे असतात. त्यांना 6 महिन्याची त्यांची ड्युटी असते. हे जुनं लाईट हाऊस आहे आणि नवीन लाईट हाऊस. ऐका ऐका हा पोर्तुगीज काळातला लाईट हाऊस आहे. हा तसं तो पलीकडे दिसतो, आपण तिकडे जाणार आहोत. तो 2001 साली बांधलेला लाईट हाऊस. हा आणि हा पोर्तुगीजचा लाईट वगैरे काही इकडे विषय नाही होता. मग त्या लाईट वर कसं आहे, सोलर वगैरे बसवलेलं आहे, ऑटोमॅटिक ऑटोमॅटिक. ह्या लाईट हाऊस वर वरती जो बंबासारखा दिसतोय दांडा उभा असा सिमेंटचा, तिकडनं आग पेटवायची. हा आणि तो आगीचा सिग्नल होता तेव्हा. कारण का आपल्या समुद्रातून मोठ्या माल वाहतूकच्या बोटी वगैरे जातात, कंटेनर वगैरे भरून. त्यांच्यासाठी तो सिग्नल लावलेला. कारण का इकडे संपूर्ण बाहेर बाहेर आपण गेलो तर इकडे मोठमोठी खडकं वगैरे असतात, त्यांच्यासाठी तो सिग्नल लावलेला आहे. चला म्हणजे थोडक्यात तिथे खडका आहे. हा खडकं आहे ते ओळखतात ते नंतर. आणि हा कसा नंतर हा लाईट हाऊस बंद झाला. जात कशी इकडनं पायऱ्या आहेत, हे बघा, ते बघा तिकडनं. आणि इकडे कसं हा नंतर लाईट हाऊस बंद झाल्यामुळे इकडे हा चालू केलेला आहे. आणि नाही इकडे नाही जायला दिलं. तिथे ते शूटिंग बिटिंग होतात ना तिकडे. हा आणून बनवलेला नाहीये, म्हणजे ह्या दगडांचं कोरीव काम करून बनवलेलं लाईट हाऊस आहे. सामानातच बनवलं. हा म्हणजे समोर आपल्याला अशी सेम भिंत दिसते बघा त्या दगडाची. ही बघा इकडे हो कसं आहे, म्हणजे त्या सामान बाहेरून काही आणलं नाही. बाहेरून वगैरे काय नाही. बघू फोटो. जुन्या लाईट हाऊसची सगळी माहिती सांगितली आपल्याला त्यांनी. आणि हे जे आपण आता बघणार आहोत ते नवीन लाईट हाऊस आहे, पण तिथं जाण्यासाठी निदान 8 दिवस तरी आधी परमिशन घ्यावी लागते. तिथं चित्रपटाचं शूटिंग वगैरे करू शकतात, पण हे सगळं परमिशनने होतं. तिथं आपण असंच जाऊ शकत नाही, जसं आता आपण बोटीतून गेलो तसं. तर हे नवीन लाईट हाऊस आहे. हे 2001 साली बांधलेलं आहे. हे माणसांनी बांधलेलं आहे, मानवनिर्मित आहे. आणि जे मगाशी जुनं बघितलं ते आधीपासूनच आहे. उगवली काय आपल्याला ह्या दगडावर वगैरे पडली, हा संपूर्ण आपल्याला गोल्डन सारखा दिसतो. हे हा वाला हा वाला हा वाला. अरे बापरे. म्हणून त्याला गोल्डन रॉक असं नाव दिलेलं आहे. सोन्याचा दगड दिसतो. सोन्यासारखा सेम. हो का? कधी तो हा? कधी सकाळी सकाळी 6-7 वाजता जर आपण इकडे आलो ना, हा. ती सूर्याची किरण वगैरे उगवर पडली, हा संपूर्ण आपल्याला गोल्डन सारखं. गोल्डन रॉक बोलतात हा त्याला. म्हणून त्याला गोल्डन रॉक. गोल्डन रॉक आहे हा. गोल्डन रॉक. ऐसी मुस्कुराती है ये फिजा बुलाती है जैसे आए मेरे दिलरुबा. माझं माहिती सांगणार होते. चालू आहे सगळं बेटा. हा जो लाईट हाऊस आहे ना, हा 2001 साली बांधलेला लाईट हाऊस. हा आणि नंतर ते कस्टम अधिकाऱ्यांनी लोकांनी हा पूर्ण प्रॉपर्टी हा लॉट घेतला गव्हर्नमेंटला म्हणजे गव्हर्नमेंटने. आणि इकडच्या माणसांना निवती गाव आहे, हा हा निवती निवती. तिकडे त्यांना घरं वगैरे बांधून तिकडे हे केलं. ही जागा आता कस्टमच्या ताब्यात आहे. ही लोक जी राहायची ते जेवण वगैरे सगळं तिकडे खायला. बोटीने जाऊन यायचं महिन्या बोटीने अच्छा. आणि पावसाळ्याच्या वेळेस वरच. हेलिपॅड आहे ना, हेलिपॅड नाही पण आहे. अच्छा हेलिपॅड. लाईट हाऊसच्या मागे हेलिपॅड आहे.
त्यांनी येतात. कस्टम केली पाहिजे. आणि हा जो लाईट हाऊस आहे हा संध्याकाळी 6 वाजता जो सिग्नल सुरू होतो तो सकाळी 6 वाजता बंद होतो असं. आणि इकडे कस्टमचे दोन अधिकारी राहतात 6 महिने. 6 महिने इकडे राहणार वगैरे, 6 महिने तिकडे गेले नाही. मग त्यांना खाणं पिणं हेलिपॅड हेलिपॅड असल्यामुळे सगळं हेलिपॅडने येते भेटायचं महिन्यातून. मग ते मुद्रे झाला तो वरनं टीव्हीच्या बोटीत खाली फेकतात आणि इकडनं नंतर बोटी इकडे म्हणजे वाचवायला सुद्धा इथे काही झालं तर आहे ती पण आहे. आपण जाऊ नाही शकत ना ते. नेट वरती जायला काय ना ही अलग पडते आपली स्टेट अलग पडते. हे पापा आहे गोव्यात मोडतोय. हे नवीन लाईट हाऊसचा विषय आहे हा पूर्णपणे. हे पहा हा मालवण नाही बेंगुरला पाहिजे. म्हणजे आता गोव्याला आपण थोडं कमी गोव्याच्या इकडे चाललोय थोडक्यात आपण. गोवा ते पाणी आत जातात तेवढ्याच फोर्सने बाहेर येतात. ते चूळ असल्यासारखं वाटतं ना. नाही केलं बेटा बाई. हे येतंय ना खाली. पाणी किती स्वच्छ आहे. पाणी वर चूळ कुठे ती दाखवा. गेले ना. नाही. गुफा फवारा येतो ना तू. असं अंगोपड होतं पाणी ते. आत जातं. पाण्याचं टेबल खाली. कुठे हो लेवलनं असं पाणी गेलं आणि ते खाल्लं पाणी येतं म्हणजे पलीकडनं मग ते असं वर येतं बाहेर. पलीकडनं पाणी गेलं का इकडनं कवर सारखं पाणी बाहेर येतं. त्याला म्हातारीची किती गरज? म्हणजे आज नाही आहे. ना, म्हणजे म्हातारी हाईट आहे. इथे मथारीची चूळ पण आज पाण्याचा प्रेशर नाहीये तेवढा. ही जी लाईन दिसते तेवढं पाणी आलं की मग ती मथारीची चूळ आपल्याला पाहायला भेटू शकते, पण आता नाही भेटणार आहे. वाचल्यामुळे बादली पाणी टाका रे समुद्रात. म्हणजे ते म्हातारी चूळ भरून आपल्या चूळ बघा. नाही ग जमली मी आता. बस बसून या इकडे. त्याची तस्करी होती का बरं. कुठला पक्षी. स्वीट पक्ष्यांचा. काय बोलले का ते एखादा दिसला. हा ते पक्षी ब्लॅक रंगाचे स्वीट असतात पक्षी. आणि पोर्तुगीज स्कुबा लोकं इथलं त्याची इथे करतात. ते बघ स्कुबा इथे तस्करी तारकर्लीला. करतात. स्कुबा डिवाईन हे इथे करतात. अशी बोट आता आपण काही डायरेक्ट खालीच टाकला. हे 150 फूट खाली आहे पण आपल्याला तळ पाण्याचा दिसतो. इतका स्वच्छ तळ आहे हा समुद्र, अरबी समुद्र. पाणी स्वच्छ आहे. म्हणूनच इथे स्कुबा डिवाईनला मासे दिसतात. हे पा आपला हात घालेल की खडक लागेल इतकं कमी पाणी दिसतंय आपल्याला दिसताना. हा तेच ना. आणि ही पाण्याची पातळी बघा तुम्ही. खालचं दिसतंय इतकं ट्रान्सपरंट पाणी आहे. काय खेकडा. हे बघ खेकडा. हे पा खेकडे आहेत सगळे इथे. छोटे छोटे खेकडे आहेत. हो हे पहा खेकडा. हो जायला पाहिजे होतं त्यांनी ना. असं वाटलं असतं.
थोडा थंडावा पाहिजे बरं वाटतंय ना कर असं फक्त सोडून दे तिला, झोपायचंय. अजून आता काय आता न्यूटी बीच सांगून संगम काय संगम आणि न्यूट्री बीच आणि संगम असं शेड्यूल आहे पुढचं. ब्लॉगरवाले म्हणते ही मुलगी फक्त हाया करण्यासाठीच आहे का? एक मिनिट ड्युटीवरून बाय रोड आपण तिकडे गेलो तर म्हणजे आपल्याला परत ड्युटीला जायचंय ना म्हणून आता 3 hours आहेत ना परत बॅक जाईपर्यंत 3 तास. आपण शेवटला आयलंडला उतरलो ना, नंतर कायाकिंग वगैरे काय जर केलं ना, राईड्स वगैरे तर 3 तासामध्ये सगळं होतं. अच्छा अच्छा उतरलंच नाही कुठे सुनामी आयलंडला वगैरे हा. तर लवकरच जाणार. अच्छा म्हणजे तुम्हाला कायाकिंग करायचं ना ताई मला उतरायचंय कायाकिंग करायचंय ना जर तुम्हाला जर तिकडे पाणी भरलं सुनामी आयलंडला, हा पाणी भरलं मग गुडघ्या एवढं किंवा कमरे एवढं होतं. हा तिकडे कसं पुण्यातून चान्स वगैरे नाही नसतं. हा. कारण परिवार आला मला कब आएगी तू आयरत मस्तानी कब आएगी तू, मिट जाए जिंदगानी कब आएगी तू, चलिया तू चलिया मेरे प्यार की गलियां टिक 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 नाम की गलियां टिक 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 ये रंग ललियां पूछ रही है इस पनघट के कब तुम आएगी तू, मेरे सपनों की रानी कब आएगी तू, छाई रुत मस्तानी कब आएगी तू. एक सोडून दोन आले स्वप्नाचा राजा कुठे गेला तो पुण्यात मुंबईला बसलाय. तू जाने चाहे न माने हम कई जमाने से है तेरे दीवाने हम कई जमाने से है तेरे दीवाने चाहे तू माने चाहे न माने होके मजबूर मुझे उसने बुलाया होगा जहर चुपके से दिलो जान से खाया गाणं नको बोलू, उडी मारावी वाटते. होके मजबूर ओके, नजरेत पासून हटून आलोय. समुंदर पार में तेरे पीछे पीछे आ गई मैं तेरे पीछे पीछे जा कुछ हो यार, नाम क्या है नाम तुम्हारा. कर्नाटकमध्ये हे कसं लाईटीचे हे नसतात आपले टॉले कसे साईडून असे आपण आपली ही बॉर्डर आहे व्हाईट कलर, त्या व्हाईट कलर बॉर्डरला ना लाईटी लावतात म्हणजे लाईटीचे फोकस मोठे म्हणजे समजतं, मोठे डान्सला वगैरे फोकस लावतात ना, हा तसं फोकस वगैरे लावली काय लाईटीने कशी पाण्यामध्ये असे फेकतात. मच्छी दिसते मग, काय मच्छी दिसत नाही, मच्छी त्या लाईटीच्या ह्याने अशी जागी जाऊन येते होते. जवळ. आकर्षण होते. हा कारण का त्यांना वाटतो काहीतरी खायलाय. दिवस आहे दिवस उगवला असं त्यांना वाटतं दिवस त्यांना. उगवलाय. म्हणून ते अशी किनाऱ्यावर आली ना, काही इकडे हे करतात मग जाळी मारतात. जाळी मारल्यावरती भेटतात असं. इकडे भरपूर आहे कर्नाटक त्या साईडचे बँगलोर वगैरे तिकडनं असे येतात. मोठी मच्छीमारी चालते म्हणजे. हा. जाळी मारलेली आहे, हो तो माणूस आहे बघा उभा माझे हो हो, तिकडे ती जाळी ही दिसते दोरी, ती जाळी आहे तिकडे. मासे मारायची जाळी टाकलेली ह्या मोडेवाल्यांनी. येते म्हणजे हा त्याच्यावर भैया लोक असतात ओडिसा छत्तीसगड ओडिसा. कंपन्या चालवायला लोकांनी, या कंपन्या चालवतात या मच्छीच्या. तिकडे झालं त्या कारण मोठमोठ्या बारका मासा हा तेलकट असून ना त्याचं तेल काढतात. हे बीच आहे, हा भोपळे बीच आहे. बोगवे बीच.
उतरणार का? उतरायचं आहे का तुम्हाला? हे पाणी वेगळं आहे का? हा वाळूचा पट्टा इकडे खोल तिकडे खोल, चारी बाजूला हे आयलंड आहे. हो का? आता हळूहळू पाणी वाढल्यामुळे हे अर्ध पाणी आलंय, नाहीतर इकडे पूर्णपणे सिगल पक्षी बसतात. आज नाहीये का पक्षी? आता कसं पावसाळा जवळ आला का ते निघून जातात, हा का? परत दिवाळीमध्ये येतात. बर. आता आपण कुठे आलोय? हे सिगल आयलंड, सिगल 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 आयलंड. सुनामी आयलंड आपला शेवटचा पॉइंट आहे, अजून पॉइंट आहे का? नाही हो, थंड आहे. हॅलो हॅलो, हे जे आहे ते उतरलोय आता आम्ही. सिगल आयलंड आहे. खूप छान चारी बाजूनी समुद्र आहे, पूर्ण नितळ पाणी आहे एकदम. आणि रेती जी आहे ती पण पूर्ण गरम नाहीये, नॉर्मल आहे. हा पूर्ण समुद्राच्या रेतीचा भाग आहे हा मधला. आणि तिकडे पूर्ण सगळ्या साईडनी पाणीच पाणी आहे. खूप छान, खूप सुंदर आहे. आता आपण आयलंडला आलोय. तर इथे हे सगळं आहे, वॉटर ऍक्टिव्हिटी आहेत सगळ्या. बघू शकता कायाकिंग आहे, अजून दुसरी नावं आहेत, मी सांगतेस तुम्हाला. तर हे सगळं आहे आणि खायच्या गोष्टी पण आहेत. हे बघा इथे हे पण भेटू शकतं सगळं खायला. इडलीचे पदार्थ आणि हे आंबट पदार्थ. तर आम्हाला भूक लागली, आम्ही खाण्यासाठी आलो इथं. इथे पण ह्याच गोष्टी भेटत आहेत खायला. उकडीचे मोदक, घावणी चटणी, उकडीचे मोदक, वडापाव, उपमा, पोहे. तर बघूया काय बघूया. पूर्ण वॉटर ऍक्टिव्हिटी चालल्यात आमच्या. इकडे वडापाव बरोबर हिरवी मिरची तळलेली असती किंवा शेंगदाण्याची चटणी, लसणाची चटणी असती. तर इकडे अक्षरशः हा आपला काळा मसाला जो असतो आपण नॉनव्हेज भाजीला टाकतो किंवा कालवणाला, तो हा मसाला त्यांनी दिला आहे. आणि हा वडापाव, तशी वडापावची टेस्ट छान आहे. आणि हे इथले आंबे आहेत, हे आंबे आहेत जे की 400 रुपये किलो त्यांनी सांगितले. सॉरी किलो नाही, 1 डझन. पण छान आहे आंबा, वास पण छान येतो असं. काय नव्हतं, सगळं झाकून होतं आमचं. हो.
खाल्लं होते आम्ही आणली होती नाही, इथे नको. असं आहे का? बर चला, अशा पद्धतीने आमच्या पूर्ण राईड कम्प्लीट झाल्या आहेत. वडापाव पोटात खाल्ला, कशाला वडापाव खाल्ला असता आम्ही तो कसला पाण्याच्या बाटल्या 5 घेतल्या पोरांना लाग आहो दार शूटिंग केलं. पाय मागे जाते बोट मागे जाते हात पकड